रशिया युक्रेन युद्ध थांबत नसल्याने अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चांगलेच संतापले। त्यांनी रशियाला हल्ले थांबवून चर्चेला पुढे या असा इशाराही दिला। मात्र रशियाचे हल्ले काही थांबलेले नाहीत आणि ट्रम्प यांच्या इशाऱ्याला म्हणावं तसं उत्तरही दिलेलं नाही। त्यामुळे कधी काळी रशियाचं कोड कौतुक करणाऱ्या ट्रम्प यांनी आता मात्र रशियावर संशय उपस्थित केलाय। पाहूया ट्रम्प यांच्यात हा बदल का झालाय ते। सत्तेत आल्यास आपलं प्राधान्य रशिया युक्रेन युद्ध थांबवण्यास असेल असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं। त्याप्रमाणे त्यांच्या टीमनं ते सत्तेत येताच वाटाघाटींना सुरुवातही केली। मात्र अद्याप काहीच तोडगा निघालेला नाही किंवा हल्ले तात्पुरते थांबलेलेही नाहीत। त्यामुळे आता रशियन नेत्याशी थोडं वेगळ्या पद्धतीने वागावं लागेल असं सूचक वक्तव्य खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी केलंय। त्यांच्या या विधानाला महत्त्व आहे कारण व्हॅटिकन सिटीमध्ये युक्रेनियन अध्यक्ष झेलेन्स्कींना भेटल्यानंतर त्यांनी हा इशारा रशियाला दिलाय। तसंच युद्ध थांबावं असं काही रशियाला वाटत नाही अशी शंकाही उपस्थित केली आहे। त्यांनी त्यांच्या ट्रूथ सोशल या मीडिया प्लॅटफॉर्मवरून हा संशय व्यक्त केलाय। पुतिन यांचं वागणं पाहता त्यांना हे युद्ध थांबावं असं दिसत नाही। ते केवळ मला मदत करण्याचा आव आणत आहेत। त्यांच्याशी आता जरा वेगळ्या पद्धतीने वागावं लागेल, बँकिंग किंवा इतर दुय्यम निर्बंध लादून। व्हॅटिकनमध्ये अध्यक्ष ट्रम्प यांच्यासह इतरही राष्ट्रप्रमुख आले होते, ते पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यविधींसाठी। यावेळी या प्रमुख नेत्यांमध्ये काही गाठीभेटीही झाल्या। झेलेन्स्की आणि ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टारमर यांच्यात अल्पकाळ चर्चा झाली। फ्रेंच अध्यक्ष मॅक्रॉ यांनी देखील भेट घेतली, तर ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यातही चर्चा झाली। पोप यांच्यावरील अंत्यविधींपूर्वी सेंट बॅसिलिकामध्ये दोघांमध्ये 15 मिनिटं चर्चा झाली। व्हाईट हाऊसनेही ही भेट सकारात्मक झाल्याचं सांगितलं। तसंच ही एक ऐतिहासिक भेट असल्याचंही नमूद केलं। विशेष म्हणजे फेब्रुवारीमध्ये जे ओव्हलमध्ये घडलं अगदी त्या विरुद्ध ही भेट होती। खरंच चांगली आणि सकारात्मक भेट झाली। मी तुम्हाला तपशीलवार सांगू शकत नाही कारण हा अतिशय संवेदनशील प्रश्न आहे। मात्र शांतता कराराच्या दृष्टीनं महत्त्वाची चर्चा केली। पॅरिस, लंडनमधील बैठकांप्रमाणेच आणखी काही बैठकांची गरज आहे असं आम्हाला दोघांनाही वाटतं। युक्रेनमधील शांततेसाठी हे महत्त्वाचं आहे। सत्तेत आल्यापासूनच ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांच्यावर पद्धतशीर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला। ओव्हल बैठकीपासूनच ते झेलेन्स्कींकडे फारशी संधी नसल्याचं सांगत आले। युक्रेननं आडमुठेपणा करू नये असा सल्लाही ट्रम्प यांनी दिलाय। युक्रेननं त्यांच्या मर्यादित शस्त्रसंधीला पाठिंबाही दिला होता, तशी तयारीही दर्शवली होती। तर रशिया युक्रेन युद्धविराम हा दृष्टीपथात असल्याचा ट्रम्प यांना विश्वासही होता। मात्र गुरुवारी रात्रभर रशियानं युक्रेनियन राजधानी कीव्हवर हल्ला चढवला। यात 12 जण ठार तर 87 जण जखमी झाले आणि ट्रम्प चांगलेच संतापले। हा प्रकार युद्धविरामाच्या चर्चांमध्ये बाधा आणणारा असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आणि आता रशियानं थांबलं पाहिजे असा इशाराही दिला। मला वाटतं दोघांनाही शांतता हवी असेल तर त्यांनी आधी चर्चेसाठी समोरासमोर यावं। आम्ही खूप वाट पाहिली, त्यांनी टेबलवर चर्चेला यायलाच हवं। मला वाटतं दोघांनाही शांतता हवी आहे। आम्हाला 5000 तरुणांना वाचवायचं आहे। आधी मी 2500 म्हणायचो, मात्र आता गांभीर्य आणि धोका अधिक वाढलाय। हे युद्ध अतिशय हिंसक होत आहे। मी युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न का केले कारण मला यात पैसा ओतावा लागतोय आणि तिथे माणसं मरत आहेत। त्यामुळे आता हे हल्ले थांबवा। युद्धविरामाला इतका विलंब मला आवडलेला नाही। युक्रेननं ट्रम्प यांच्या 30 दिवसांच्या शस्त्रसंधीच्या प्रस्तावाप्रमाणे हल्ले थांबवलेही होते। मात्र रशियानं मर्यादित शस्त्रसंधीचा पर्याय ठेवला। ईस्टर संडेला 30 तासांचा युद्धविराम केला आणि पुढील चर्चांसाठी तयारीही दर्शवली। मात्र प्रत्यक्षात हल्ले सुरूच ठेवले। क्रिमियावरील हट्ट युक्रेननं सोडावा असा सल्ला ट्रम्प यांनी झेलेन्स्कींना दिला। नाटोच्या सदस्यत्वाचा आग्रह धरू नका असंही समजावलं। रशियाला सातत्यानं चर्चेसाठी पुढे येण्याचं आवाहनही केलं। मात्र रशियानं योग्य तो प्रतिसाद दिला नसल्यानं आता ट्रम्प यांनीही रशियाच्या युद्धविरामाच्या भूमिकेविषयी शंका उपस्थित केली आहे। त्यामुळे आता ट्रम्प नेमकी यापुढे कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।